पोलीस गेले, मोजणीवाले गेले. CCTV लावलाय, अजून एक बोर्ड पण लावलेलं वाटतं, बरोबर का? काय लिहिले त्याच्यामध्ये? सदर जमीन गट क्रमांक 165 मोजे करंजाळे ही जमीन शिवाजी सोनवणे, डॉक्टर स्मिता सोनवणे यांच्या मालकीची असून सदर जमिनीत कुणी अतिक्रमण अथवा मालकी हक्क दाखवल्यास इंडियन पिनल अमुक अमुकनुसार सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल. रवींद्र देवकर. आता ही जमीन झालेली आहे सोनवणेची. आता तुम्ही सकाळपासून विरोध करत होता, तर काय म्हणणं आहे जरा समोरून सांगा. आता इकडे जवळ या, जवळ येऊन बोला ना, तुमचं काय म्हणणं? अहो पण सर बोलले का मोजणी पण नाही झाली, पॉइंट पण दाखवले नाही. जवळ येऊन तर बोला ना जरा, मोठे बोला. हा, काय म्हणणं आहे आता? हे तुमच्यावर न्याय झालाय का अन्याय झाला सांगा. काय अन्याय झालंय ना. आता आम्ही सकाळीपासून सांगतो सर, मोजणीवाल्यांनी मोजणी पण नाही दाखवून दिली. त्यांनी अर्ज पण दिला आम्हाला का मोजणी झाली, स्थगित केली म्हणून. तरी पण यांनी पोल लावले, हो बांबू CCTV लावला, परत बोर्ड लावला. हा बर, मग आता त्यांनी लिहिले की जमिनीचं अतिक्रमण कोणी करू नये, या जमिनीत तुम्हाला आता जाता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण आम्ही शेत हे केलेलं ना, पीक आहे ना, त्याच्यामध्ये पेरलेलं पीक आहे ना, काढलेले त्यांनी नुकसान झालेले, आम्ही अख्खं वावर तोडून काढले त्यांनी. बर, मग आता हे जे CCTV वगैरे लावत होते, तुम्ही त्याला विरोध नाही केला? केलं ना, पण पोलिसांनी आम्हाला नाही हे करून दिलं. म्हणले का नका हे करू काय पोलिस म्हणतात आम्हाला त्याच्यात ऑर्डर आहे. काय ते हे करायला आहे ना, कंपाऊंड करायला? पण आम्ही बोललो तर ते बोलतात नाही काढायचं नाही, तुमच्यावर गुन्हा दाखल होईल. बरं, मग आता ही जमीन गेली तुमच्या हातातून असं म्हणणे? लावलेलं आम्ही कसतोच ना, अजून आम्ही कसतोय अजून. यांनी जबरदस्त आमचे हे चाललंय, बांबू मोजणी पण नाही झाली ना. असं नाही ना का बा मोजणी करून यांनी घेतली. आता किती वर्ष झाले, एकदा पहिल्यांदा आले ते मोजणी करायला. पण आता पुढं काय? पुढे काय कायद्याने करावा, जर त्यांचे असेल तर त्यांनी घ्यावं. पण त्यांनी हे काढून टाकावं. हे बोर्ड लावलेलं आम्ही ते खांबी लावले त्यांनी, तर आम्ही पण हरकत केली तर पोलिस पण म्हणतात आमच्या याच्यात मग ते खांब लावून द्या. बर, खांब लावून द्या. पण हे CCTV कॅमेरा आणि बोर्ड हे आम्ही लावायला नव्हतं त्यांना सांगितलं. मग तुम्ही हरकत का नाही केली? आम्हाला दमदाटी करतात, तुमच्या गुन्हा दाखल करेल लगेच म्हणतात. आम्ही त्यांना आता बोललो तुमच्या समोर काढतो, तर म्हणतात तुम्ही कधी काढा तरी आम्ही गुन्हा दाखल करतो. बर, अजून काय बोलायचंय? काय बोलणार आहे? त्यांनी ते काढून टाकावं ते बोर्ड. आमचं कायदेशीर केल्याशिवाय ते बोर्ड लावायचं नाही. कोर्टातून होईल तेव्हा त्यांनी ते बोर्ड लावावं. एवढे लोक आले तेवढे, आणि आम्ही 4-5 माणसं, आम्हाला दमदाटी देतात. पोलीस पण आम्हाला दमदाटी देतात. मॅडम सरांना पण बोललो आम्ही, काय रस्त्याने फिरतात सगळी त्यांची लोक. आम्ही 5-6 जण, काय करायचं मग? सकाळी 10 वाजल्यापासून येते, आता किती वाजले? 6 वाजेपर्यंत. पोलिसांचं हे पण नाही. नाही, पण आता त्यांनी तुम्हाला फक्त मोजणीसाठी पोलीस संरक्षण होतं, हे जे उभं केलंय मग ह्याला तुम्ही हरकत का केली नाही? आम्ही हरकत मग पण ते पोलीस नाही ना आम्हाला हे म्हणते काढून देते, त्याचे साथ बाहेर आहे तुम्ही म्हणते. पण मला आमचा कुळ पहिल्यापासून लागलेला आहे का नाही? आतापर्यंत आमच्याकडे जमीन आहे, किती पिढ्या गेलेल्या त्याच्या. आपलं नुकसान करून तुमचे पार डोळे लाल झालेत पार. गरम झाले होते, गरम झालं का होते तसं जास्त बोलत राहिलं का. आम्ही एवढा हरकत करतो, दमदाटी करतात ती. एक तर आम्ही गरीब आहेत, बोलणारे एवढे कोणी आमच्यात नाहीये. जे वरिष्ठ पोलीस अधिकारी किंवा मोठमोठे अधिकारी नेते बघत असतील हा व्हिडिओ, त्यांना तुम्ही काय संदेश देताय? जे कायदेशीर असेल ते त्यांनी करून द्यावं. आमचं काहीच हरकत नाहीये. जे नियमाने होईल ते करून द्यावा. आम्हाला लय दमदाटी आदिवासी भागामध्ये गरीब आणि हे लोकांना पेसा गाव आहे, हे आदिवासी आहे.
गरीब आहेत हे आदिवासी. बरं एवढं कष्ट करून गेलेले, मेहनत केलेली, काय उपयोग आहे आणि ही खणून जमीन तयार केलेली आई वडिलांनी माझ्या, म्हणजे आजोपंजांनी हातोच वावरा तयार केल्यात. 40 वर्षापूर्वी ते. नाही ही पूर्वी लय पिढ्या 2-4 पिढ्या गेल्या त्याच्या. जबरदस्ती त्यांनी ते टीव्ही कॅमेरे हे लावले का बोर्ड. पण सरांना पण सांगितलं ना, ते त्यांना फक्त एवढंच होतं ना, मोजणीवाल्यांसोबत बंदोबस्त करायचं. त्यांनी ते त्यांनी ते बंदोबस्त फक्त आणलं होतं, हे लावायचं त्यांचा अधिकार. त्यांचा त्यांनी अधिकार सांगितलं नव्हता ना अधिकार नाही त्याच्यात. आम्हाला ते म्हणले आम्हाला नुसतं बंदोबस्तला आणलेले मोजणीच्या, आणि ती मोजणी पण पूर्ण झालेली नाहीये. त्यांनी अख्ख्या गटाची मोजणी केलीच नाही. गटाची नाही, एकच पॉईंट दाखवले. एकच पॉईंट दाखवले आणि झाली त्यांची मोजणी. एकच पॉईंट दाखवले सर बोलले. स्थगित केली ना आम्ही म्हणतात. आम्ही कुठं काय केलंय? मग यांनी कसं काय करावं असं? बळजबरीने हे पोल हे करून घेतलं पोलिसांच्या मार्फत. मग घसरड्या देऊन इकडून तिकडून आम्ही लोट- काढत लोटू. असताना मग आणि आम्हाला उलट म्हणतात का तुम्ही गुंड आहेत, आम्हाला मारहाण करतात. हा, एवढी लोक ही यांच्या बाजूने आहेत, हे गुंड नाही. मग काय आहेत? मग आम्ही एवढे चार आम्हाला एवढं माणसं गुंड म्हणतात. आम्ही का? गरीब माणसं आणि आम्हाला गुंड म्हणतात डायरेक्ट. म्हणजे आम्ही गुंड दिसतो का? आम्ही इथं गरीब लोक हे करून मोलमजुरी करून आम्ही धान्य विकायचं, खायचं का विकायचं? आम्ही आमच्या शेतात पिकवतो तेवढंच खातो का बाकी विकतो? आणि इथून इथं येऊन आम्हाला दमदाटी देतात का आम्हीच पिकवतो, आम्हीच विकतो, आम्हीच पेरले. आम्ही बनकर फाट्यावरून माणसं आणतात पेरायला, लावायला. ठीक आहे, धन्यवाद तुम्ही बोलल्याबद्दल.